शेतकऱ्यांसाठी एकही सिंचन प्रकल्पाला त्यांनी मान्यता, मला वाटतं 2-3 प्रकल्पांना दिली बस. आणि आम्ही जवळपास 121 का 143 सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली. हे गेल्या 2.5 वर्षामध्ये. आणि जो कामाचा वेग आहे, एकीकडे विकास प्रकल्प आम्ही केले, दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या, लोकाभिमुख योजना, लाडक्या बहिणीसारख्या अनेक योजना केल्या. आता जो वेग 2.5 वर्षात होता, देवेंद्रजींच्या आता नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून तो वेग अधिक वाढवणार आहोत. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आमचं सरकार, जे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो. फक्त एवढंच आहे की हे अधिवेशन जे आहे, हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शिवराय हे आमचं आराध्य दैवत आहे आणि कोणीही त्यांच्या विरुद्ध चुकीचं बोललं तर कारवाई होणार म्हणजे होणारच. पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं की बोलणारे कोण आहेत. तर औरंगजेबाचा महाल जुना झालेला आहे, त्याचं संवर्धन करा अशी मागणी करणारे, किंवा अफजल खानच कसा मोठा होता आणि अफजल खानामुळे शिवाजी कसे मोठे झाले हे सांगणारे, आणि इशरत जहाच्या नावाने रुग्णवाहिका सुरू करणारे, अशा लोक त्या ठिकाणी जर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय ते सांगत असतील तर त्यांच्याकडनं आम्हाला महाराज समजून घ्यायचे नाहीत. आम्हाला महाराज पुरेपूर माहिती आहे आणि महाराजांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानेच काम करणारे आम्ही आहोत. आम्ही तर पहिल्या दिवशी सांगितलं की आम्ही तिघही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून नाही, छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून या ठिकाणी काम. सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात 10% खरेदी झाली अशा प्रकारचं एक पत्रामध्ये लिहिलेलं आहे. खरं म्हणजे एक्झॅक्ट आकडा तर जयकुमारजी सांगतील मला, पण गेल्या 15 वर्षाच्या इतिहासातील सर्वाधिक खरेदी जी होती त्याच्यात 10 पट जास्त खरेदी झाली. त्यामुळे आजपर्यंत आता अक्षरशः गोडाऊनमध्ये जागा उरलेली नाही. तूर खरेदी करण्याकरता नव्याने खासगी गोडाऊन आम्हाला भाड्याने घ्यावे लागले. इतक्या मोठ्या प्रमाणात ही खरेदी आपण केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचे आकडे हे आम्ही विधानसभेत देखील या ठिकाणी सांगू. या अधिवेशनामध्ये राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत. अतिशय चांगलं, अतिशय बॅलन्स बजेट हे या ठिकाणी आम्ही मांडू. जरीही वेगवेगळ्या योजनांचा स्ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न हा आम्ही त्यातही केलेला आहे. आपली साधन संपत्ती कशी वाढवता येईल, कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवर त्याचा परिणाम होणार नाही, कॅपिटल एक्सपेंडिचर करता काय वेगवेगळ्या पद्धती असू शकतील, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक बॅलन्स बजेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो आहोत. आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही. त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे, कारण आमच्या विरोधकांनी त्यातही लिहिलं 10 लाख कमी झाले वगैरे, तर त्याच्यामध्ये आपल्यावर सीएजीने टाकलेले बंधन आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीममध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि स्कीमच्या बाहेरच्या लोकांना देता येत नाही. त्यामुळे तेवढ्यापुरतं आम्ही त्या संदर्भातली कारवाई केली आहे. बाकी देशामध्ये असं माझं मत आहे की अशा प्रकारच्या स्कीममध्ये सगळ्यात जास्त लोकांना एक प्रकारे शासकीय मदत देणारं राज्य हे महाराष्ट्र ठरणार आहे. त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही हा विश्वास मी देतो. आणि सत्तारूढ पक्ष, जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, विरोधकांची संख्या कमी असली तरी आम्ही विरोधकांना कमी लेखणार नाही. विरोधकांना भरपूर चर्चेची संधी देऊ आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना योग्य प्रकारे सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल. ही पहिली गोष्ट तर धनंजय मुंडेंच्या संदर्भात यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की क्लोज फॉर ऑर्डर आहे. क्लोज फॉर ऑर्डर असल्यामुळे त्याच्यावर कुठली भूमिका आज आम्हाला मांडता येत नाही. जो काही न्यायालय निर्णय देईल तो निर्णय आमच्यावर बंधनकारक असणार आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच आपल्याला याची कल्पना असेल की त्यांची जी काही शिक्षा आहे ती सस्पेंड झाली. आता जो काही तो जो निर्णय असतो त्याला स्थगिती ही जर त्या ठिकाणी न्यायालयाने दिली तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्याची आवश्यकता नाही. ती स्थगिती जर न्यायालयाने दिली नाही किंवा उच्च न्यायालयाने दिली नाही तरच हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे न्यायालयाच्या अखत्यारीत आता आहे, क्लोज फॉर ऑर्डर आहे.
न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर यावर उचित कारवाई ही केली जाईल. बघा असं आहे की पहिल्यांदा तर अण्णा हजारेंची आम्ही त्या ठिकाणी सन्मानच करतो आणि अनेक वेळा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये राजीनामा द्यावा की नाही द्यावा असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होतात. त्या संदर्भात भरपूर चर्चा आमच्याकडे झालेली आहे आणि त्या चर्चेअंतीच आता जे काही मी आपल्यासमोर वस्तुस्थिती मांडली ती वस्तुस्थिती मांडली आहे. कुठेही नैतिकतेचं अधःपतन झालेलं आहे असं जर लक्षात आलं तर मात्र आम्ही कोणालाही वाचवणार नाही. आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागू. पहिली गोष्ट तर त्यांचं पत्र जर आपण बघितलं तर त्या पत्रामध्ये कुठेही त्यांनी आम्हाला लाच मागितली जाते आहे असं म्हटलेलं नाही. हा पण त्यांनी काही मुद्दे निश्चितपणे उपस्थित केलेले आहेत. त्या मुद्द्यांच्या संदर्भात आपले माननीय उपमुख्यमंत्री जे खात्याचे मंत्री देखील आहेत यांनी एक चौकशी त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. असीम गुप्ता जे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना या संदर्भात सुनावणी घ्यायला सांगितलेलं आहे. दोन्ही बाजूंची सुनावणी ऐकून मग त्यांचा रिपोर्ट ते आमच्याकडे सादर करतील आणि त्याच्यावर आम्ही निर्णय करू. साधारणपणे खात्याशी जी आम्ही चर्चा केली किंवा MMRDAशी चर्चा केली तर MMRDAचं म्हणणं असं आहे की इतके दिवस हे सगळं चाललेलं आहे समजा असं ते म्हणतात तर त्यांनी कधीच आम्हाला पत्र का दिलं नाही किंवा त्यांनी कधीच याच्यावर ऑब्जेक्शन का उपस्थित केलं नाही. तर आणि MMRDAचं म्हणणं असं आहे की काही कामांमध्ये ते लॅगिंग होते आणि त्यावर आम्ही ज्यावेळेस आक्षेप घेतला त्यावेळेस अशा प्रकारचं पत्र आलेलं आहे. दोघांच्या आपल्या बाजू असतील त्या बाजू ऐकून त्याच्यावर आम्ही निर्णय करणार आहोत. एक गोष्ट आम्ही तिघेही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की पारदर्शितेशी कुठेही कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही. पण दोन्ही बाजू जर समजून घेतल्या नाहीत तर मला असं वाटतं की ते काही योग्य होणार नाही आणि म्हणून अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. ऍडिशनल चीफ सेक्रेटरी त्यावर उचित निर्णय करतील. आता जी काही थकलेली बिलं आहेत ती देण्याच्या संदर्भातला एक कार्यक्रम हा वित्तमंत्र्यांनी म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादांनी हातामध्ये घेतलेला आहे. त्याची सुरुवात देखील झालेली आहे. म्हणजे PWD विभाग असेल, वॉटर सप्लाय विभाग असेल, सगळ्यांचे बिलांचं 10% पैसे ऑलरेडी रिलीज केलेले आहेत आणि 8 मार्चच्या बजेटनंतर उरलेले पैसे कारण 10 मार्चच्या कारण आपल्याला वर्षाच्या शेवटी या वर्षीचे बिलं भागवायला पुरवणी मागण्या मागाव्या लागतात. आपला नियम आहे त्यानुसार त्या पुरवणी मागण्या जशा पूर्ण होतील तसं उरलेली बिलं देखील या ठिकाणी दिली जातात. काय काय अरे बाबा मी त्याच्यावर खुलासा केला. अजितदादा होते तिकडे. एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. नाही तुम्ही बघा असं आहे आम्ही तर हलक्यात घेतच नाही की नाही त्यांना. मग घेण्याचा प्रयत्न कोण करतात त्यांना आहे तो डायलॉग. मी तर त्यांना सगळ्या जाहीरपणे सांगतो ना. मी काय थोडं लपून नाही. मी हलक्यात घेऊ नका. ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना टांगापलटी करून आलोय. काल म्हणाला की माझ्या बदनामीची मोहीम चालू आहे. मग ती कुणाकडून चालू आहे नेमकी? विरोधकांकडून चालू आहे असं तुम्हाला वाटतं? मीडियाकडून चालू आहे की सत्ताधाऱ्यांचे कोणी सांगितले? अरे बाबा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ना. मी म्हणजे दिवसा रात्री उठता बसता जळी स्थळी पाशानी काशानी काय म्हणतो त्याला एकनाथ शिंदे दिसतो. आणि कुणाकडून म्हणजे आता काय रोकटोक मध्ये काय आलंय.